हाय फ्रेंड, आज कुमारिका पूजन आहे। ही पहिली कुमारिका आमच्याकडे आलेली आहे, शिवांशी। आता आम्ही तिचे पूजन केलेले आहे। अशा प्रकारे आपण पार स्वस्तिक काढून घेतलेला आहे। हाय शिवांशी। आता आपण तिला बेल दिलेला आहे, फूल आणि 1 रुपया दक्षिणा पण दिलेला आहे। तर केळी पण येत आहेत, मम्मी थोड्या जाणार आहे। कुमारिका पूजन झालेलं आहे। एकदम कमी दूध आहे, फक्त दूध हे घ्या। बस बस ज्यादा दूध जे खाली बसेल त्याला चॉकी, जे नाही बसणार त्याला नाही। हाय फ्रेंड, आज कन्या पूजन आहे, अष्टमी आहे। आज कन्यांचं पूजन करण्यात येत आहे। त्यासाठी केळी, हळदी कुंकू, त्यानंतर आपण बेल्ट वाटलेले आहे, दक्षिणा दिलेली आहे। आज अष्टमी आहे फ्रेंड्स। आज अष्टमी निमित्त आम्ही फराळ तयार केलेला आहे। ही बगर आहे, हे कालवण आहे, बटाटा शेंगदाण्याची आमटी आहे सुंदर अशी, आणि आहे रताळे। याचे चिप्स करून आता याच्यात गूळ घालून दूध आणि रताळे तयार केलेले आहे। हा आमचा आजचा फलाहार आहे अष्टमीचा। तर फ्रेंड, आता अष्टमी आहे। आज संध्याकाळचा फलाहार आम्ही करत आहोत। नगेट्स बनवले आहे आम्ही। त्यानंतर ही चटणी आहे शेंगदाण्याची छान अशी। त्यानंतर साबुदाणा आणि भगर मिक्स आम्ही नगेट्स बनवले आहे, गरमागरम असे। हाय फ्रेंड, आता नवरात्र आलेली आहे। नवरात्रीमध्ये आम्ही देवीला पानाचा विडा बनवत असतो। आता आपण हे पानं घेतले आहे, नागवेलीचे पानं आहे। हाय फ्रेंड्स, आता नवरात्र आहे। नवरात्रीमध्ये आम्ही देवीला पानाचा विडा बनवत असतो। हे नागलीचे पानं आहे, हे आता आपण पुसून घेणार आहोत। आपण 9 दिवस देवीला हा पानाचा विडा बनवत असतो। चला तर आता विड्याला सुरुवात करत आहोत। पानं आपण पुसून घेतलेली आहेत। आता आपण साहित्य बघणार आहोत। ही सुपारी आहे, ही चेरी आहे, हा कात आहे। त्यानंतर आपण इथे लवंग घेतलेले आहे। आता आपण पानांना चुना लावून घेतलेला आहे। देठ असेच राहून द्यायचे आहे पानांना। आता आपण कात टाकून घेणार आहोत पानामध्ये। कान अतिशय कमी प्रमाणात टाकायचा आहे, कारण ना चरका मारतो आणि जिभेला त्रास सुद्धा होतो काताने। किंचित असा कात आपण टाकून घेणार आहोत। पण आता टाकणार आहोत आपण सुपारी। सुपारीचे असे बारीक काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण घेणार आहोत चेरी। चेरी टाकलेली आहेत आपण पानामध्ये। आता आपण विडा बनवत आहोत। अशा प्रकारे आपण विड्याची घडी घालणार आहोत। आता आपण वरतून लवंग खोसणार आहोत। लवंग अशा प्रकारे आपण दाबून घेणार आहोत। हे बघा, आपला विडा तयार झालेला आहे पानाचा। आता आपण हे पान सुद्धा अशा प्रकारे घडी घालून घेणार आहोत। आता आपण घडी घातलेली आहे। आता ही घडी घालून झाली आहे। आता लवंग आपण खोसणार आहोत। आता आपला दुसरा सुद्धा विडा अशा प्रकारे छान असा तयार झालेला आहे देवीसाठी। आता आपण देवीपुढे विडा ठेवणार आहोत। आपल्या कुलस्वामी पुढे अशा प्रकारे विडा ठेवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला 9 दिवस देवीसाठी विडा बनवायचा आहे।